सो हेलो गाइस, मैं हूं आपका सानो डांसर। आणि आज हम लोग क्या करने वाले मैं आपको बताता हूँ। एक्चुअल में हुआ क्या कि मैं आज कहीं पे बाहर गया नहीं। मैं आज घर पे ही था। बस गया था यहीं पे आसपास थोड़ा घूम के आया, बट ज़्यादा कुछ इंपॉर्टेंट काम नहीं था। इसकी वजह से मैंने आज बाहर ब्लॉगिंग नहीं की। आज का मेरा ब्लॉग है वो रिलेटेड है कि मैं आज आपको मेरा बेडरूम दिखाने वाला हूँ। एंड आज हम लोग थोड़ा सा डांस प्रैक्टिस वगैरह करते हुए मैं थोड़े से ब्लॉग शूट करने वाला हूँ। मेरा ब्लॉग में अभी आपको मैं मेरा पूरा घर दिखाता हूँ कि एक्चुअली मेरा बेडरूम घर मतलब मेरा पूरा बेडरूम दिखाता हूँ जो मैंने अपने हाथों से बनाया हुआ है और किस तरह से मैंने मेरे बेडरूम को डिज़ाइन किया हुआ है मैं आपको दिखाता हूँ। तो देखो अभी। सो गाइस, सबसे पहले जब मैं मेरे बेडरूम में एंट्री करता हूँ तो मैंने मेरे डोर्स पे बहुत सारे क्यूट्स कार, ये मेरी फेवरेट कार है जो मैंने यूट्यूब के थंबनेल के पोस्टर पे भी लगाया हुआ है। ये मेरी फेवरेट कार है, मेरे फेवरेट कार्टून्स है जो मैंने मेरे डोर पे लगाया हुआ है। एंड देन मैंने डोर के ठीक साइड में मैंने मेरे एलईडी टीवी को फिट किया है। 45 इंचेस की टीवी है। एंड ये मैंने वहाँ पे मैंने नटराज भगवान की मूर्ती आणि पांडुरंग देवाची मूर्ती ठेवलेली आहे आणि गणपती बाप्पा आहेत। आणि हे पूर्ण मिनी स्वतःच्या हातून असं मिनी बॉक्सेस वगैरे कापून असं लावलेलं आहे आणि हे पूर्ण बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला दाखवतो, हा इथं होम थिएटर मी ठेवलेला आहे मला मस्त बघण्यासाठी। माझ्या वडिलांचा फोटो लावलेला आहे मी इथून, हा बल्ब लावलेला आहे। मी तुम्हाला लाईट पण लावून दाखवणार आहे। इथून माझी विंडो आहे बाहेर वगैरे बघण्यासाठी छानपैकी। इथून बाहेर वगैरे बघण्यासाठी किती मस्त आहे बघू शकता तुम्ही, बाहेर बघू शकतो। आणि हे छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो वगैरे आहे। आणि हा माझा मिरर आहे, मस्तपैकी छानपैकी मी मिरर फिट केलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान वाटतो आहे। आणि हे माझी सगळी अचीवमेंट्स आहेत, माझे स्टुडंट्स वगैरे आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळे अचीवमेंट्स केलेले आहेत। सगळ्या ट्रॉफीज आहेत, खूप ब्युटिफुल आहेत एकदम, बघू शकता तुम्ही। इथं मी शूट काढू शकतो असं आहे, ही जागा आहे। आणि प्रॉपर इथं मी सगळं फ्लोरिंगवरती इथं ग्रास लावलेले आहेत, ग्रीन ग्रास लावलेले आहेत। आणि हे लावलेलं आहे मी पूर्ण मॅट लावलेला आहे, म्हणजे इथं लाईक डान्स क्लासवाला प्रॉपर फील घेतो आहे। इथं मी माझा फोटो लावलेला आहे आणि इथं लाईट वगैरे फिट करून इथं सगळे फोटोज वगैरे माझे लावलेले आहेत। हे छानपैकी माझे सगळे फोटोज जे सगळे जुने आठवणी मी लावलेले आहेत हे सगळं। आणि इथं पण एक ट्रॉफी ठेवलेली आहे। आणि हे माझे सगळे तुम्ही जर स्किन केअर वगैरे करत असाल, जे बॉईज वगैरे स्किन केअर, तर मी फॉक्सटेलची ही सनस्क्रीन अशी ही वापरतो। सनस्क्रीन म्हणू शकता या मॉइश्चरायझर या काय बोलतात त्याला यार, सी फॉर, हे बघा तुम्ही वाचून घ्या, फॉक्सटेलची आहे। आणि सिरम आहे गाईस, हे फॉक्सटेलचं सिरम आहे। आणि माझी वॉच, माझं परफ्यूम आणि हे सगळं मस्तपैकी मी हा इथं पण ॲक्च्युअलमध्ये ह्या साईडला पण एक मिरर आहे आणि ह्या साईडला पण एक मिरर आहे गाईस, तर खूप मस्त वाटतं। आणि हा मी एक छोटासा टेबल माझा अरेंज केलेला आणि इथं मी माझा झोपलेला असतो इथं मस्तपैकी छानपैकी। तर आता आणि हां, एक अजून एक छोटीशी गोष्ट, मी इथे ना एक ब्लॅक पडदासुद्धा लावलेला आहे जो म्हणजे बॅकग्राऊंड वगैरेसाठी मला होऊन जातो की बॅकग्राऊंडमध्ये मला काय करायचं वगैरे। तर मी तुम्हाला आता आहे ना ॲक्च्युअलमध्ये सगळं लाईट्स वगैरे लावून दाखवतो की प्रॉपर लाईटिंगमध्ये माझा रूम कसा दिसतो, एकदम वाववाला। तर तुम्हाला आता मी लाईटिंग दाखवतो की कसा वाटतं माझा रूम। ओके, तर चेक इन। सो गाईज, आता मी जाणार आहे ॲक्च्युअलमध्ये मला बोर्ड पाहिजे, तर मी बोर्ड घेतो आहे। बोर्ड रब्बड पडला माझा, बोर्ड घेतलं। आणि सो गाईज, आता मला बोर्ड भेटलेलं आहे तर मी बोर्ड यूज करणार आहे। हां, बोर्ड भेटला। ओके, सो गाईज, मी होम थिएटर पण जॉईन करायचा विचार चालू आहे, पण पहिले मी बोर्ड जॉईन करतो आणि नंतर मग होम थिएटर, नंतर टी व्ही काय लावू तेच मला कळत नाही। बघूया काय लावायचं ते, ठीक आहे, कंटिन्यू करतो। सो गाईज, फायनली मी बोर्ड जॉईन केला आणि बोर्डानंतर हे तुम्ही लाईट्स पाहू शकता मी कसे टी व्हीच्या आजूबाजू मी लाईटिंग वगैरे फिट करून घेतलेली, एकदम मस्तपैकी छानपैकी अशी एकदम ब्युटिफुली मी लाईट फिट केलेली आहे। आणि हा आहे माझा बेडरूमचा पूर्ण लुक। हे माझे फोटोजवरती पण मी छोट्या छोट्या लाईट्स फिट केलेल्या। ॲक्च्युअलमध्ये लाईट्स मी कशा फिट केल्या बघू शकता तुम्ही। इथून मी वायरिंग घेतलेली आहे आणि वायरिंग जाऊन इथं सोडलेली आहे आणि मस्तपैकी हे पूर्ण लाईट्स वगैरे लावून घेतलेले आहेत छान एकदम। हे बघा, इथं एक पट्टी लावलेली लाईटची, हा माझा फोटो इथं मस्त लाईटीच्या खाली इथं खूप क्यूट। आणि हे बल्ब वरचे, हा बल्ब एक इथं, आणि असं मस्तपैकी छान हा पूर्ण लुक माझ्या बेडरूमचा।
तुम्ही पाहू शकता मस्त स्टुडिओवाली वाईब येते माझ्या घरामध्ये. हे बघा, हे पण मी स्टारवाली लाईट पण लावलेली इथं छानपैकी. आणि इथं टी व्हीमध्ये मी आता टी व्ही लावणार आहे आणि टी व्ही नंतर मस्तपैकी इथं ये डिगी जिक. आणि मस्त ये क्या दिख रहा है मेरा रूम यार गाइस, एक नंबर खतरनाक सुपर. हे माझ्या स्टुडंटनी दिलेलं मला ग्रीटिंग कार्ड मी लावलेलं आहे माझ्या बड्डेच्या दिवशी छोटंसं. आता होम थिएटर आहे, पण मी विचार केला टी व्ही लावायचा, तर टी व्हीचा रिमोट घेतो मी आणि टी व्ही लावतो आता. ओके, सो लेट्स गो. टी व्ही ऑन होतो आहे. टी व्ही ऑन झालेला आहे. दिसतं आहे का? दिसतं आहे. हां, दिसतं आहे. किती छान वाटतं साईड अँगलने. मी थोडी ब्राईटनेस कमी करून बघतो कसं वाटतं. ओके, वाव. ब्राईटनेस कमी केलं काय वाटतं आहे यार, खतरनाक एकदम. आणि हा ब्लॅक पडदा जो आहे ना, हा मी इथं यूज केलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता. हा ब्लॅक पडदाचं कसं माहिती आहे का, लाईक असं इथं सरकवून असं हे करू शकतो. हे बघा किती छान एकदम मस्त लुक येईन. इथं स्टुडिओज बनवून टाकला आहे मी अख्खा. डायरेक्ट तर ब्लॅक शूट करू शकतो आपण काही. सो गाईस, टी व्ही चालू झालेला आहे. ओके. सो मी आता वायफाय वगैरे कनेक्ट करून घेतो आणि मग तुम्हाला मी आज करणार आहे ते मी तुम्हाला शो करतो. सो गाईस, आता मी टी व्ही ऑन केलेला आहे, वायफाय कनेक्ट करून झालेला आहे आणि लेट्स गो. सो मी आता जे गाणं लावणार आहे ते बघूया. मला असं वाटतं आहे की मी नंतर दुपारी प्ले केलेलं होतं, ते हिस्ट्रीमध्ये असणं गरजेचं. आहे. सो गाईस, मी ह्या गाण्यावर आता रिहर्सल करणार आहे, पण मी गाणं प्ले नाही करू शकत बिकॉज ऑफ कॉपीराईट इश्यू येतो गाणं प्ले केल्यावर. सो मी या गाण्यावर आता रिहर्सल करणार. तर मी रिहर्सल करताना तुम्हाला मी दाखवतो की मी रिहर्सल कशी करतो आहे, काय करतो आहे, आणि मग आपण पुढे ह्या गाण्यावर प्रॅक्टिस करूया. आणि माझा विचार चालला की उद्या ह्या गाण्यावर पण एक रील्स बनवून घेऊया. खूप छान गाणे वाटते मला. तर लेट्स गो गाईस. वे जो आणि ही माझी बॅकग्राऊंड काय करू मला खरंच कळत नाही. तर कुठं शूट केला पाहिजे, किती मस्त जागा आहे. सो गाईस, आता मिनी फोन जो आहे माझा तो मी स्टँडवर फिट करून टाकलेला आहे. हा रिमोट आहे माझ्या हातून. आता मी टी व्हीकडं बघतोय की मला कुठल्या गाण्यावर प्रॅक्टिस करायची आहे. ॲक्च्युअलमध्ये मी जो गाणं डिसाईड केलेलं आहे 2-3 मला उद्या ज्या गाण्यांवरती रील्स काढायची, मी त्या एक दिवसा पहिले कधी रिहर्सल करतो, कधी ऑन द स्पॉट करून घेतो. तर मला असं वाटतं की मला त्याची रिहर्सल वगैरे करायला पाहिजे थोडी 1-2 गाण्यांची. तर मी आता रिहर्सल करणार आहे. तर रिहर्सल करताना तुम्ही बघा आम्ही कशी करतोय रिहर्सल. फक्त गाणं नाही ऐकू शकत ॲक्च्युअलमध्ये, म्हणून कॉपीराईट बसतो म्हणजे यूट्यूबवरती. हे लक्षात ठेवायचं थोडं. ॲडव्हर्टाइजमेंट झाली की अंगाला साबण लावतो. सो गाईज, फायनली मला जे रिहर्सल करायचं आहे ते सॉन्ग मी डिसाईड केलेलं आहे. तर जे स्टेप्स आहेत ते मी थोडंसं आठवण करतो आहे की ॲक्च्युअली कशी स्टेप करायची. तर पहिली स्टेप 5, 6, 7 and go 1 and 2 and 3 and 4. आणि नंतर मग 1 and 2 and 3 and 4. देन 1 and 2 नाही. ओके, 1 सोडायचं आहे, घ्यायचं आहे नाही. हां, घ्यायचं आहे. हे इथं घेतलं आणि त्यानंतर मग समोर येऊन 1 2 3 4 5 6 7 8 इथून असं घेतलं. ओके, म्हणजे 5 तुम्हाला हे जे रिझल्ट येतात तुम्हाला रील्समध्ये बघायला भेटतील. आता मी रिहर्सल करतो आहे, डोंट डिस्टर्ब मी. म्हणजे 5 6 7 and go 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 and 8. थोडं ॲक्च्युअलमध्ये पायाला लागलं आहे माझ्या, काल पोहताना माझ्या पायाला लागलं आहे काल, तो पेन होतो आहे थोडासा. ओके, तर एक असं जमिनीवर करून करायला पाहिजे. and 2 and 3 and 4 and 1 and 2 and leg movement. खूप फास्ट गाणं आहे. एक 1 2 3 and 4 and 5 6 7 8 marking 1 and 2 3 and 4.
पिएगा नहीं तो साला 1 and 2 and 3 and 4 5 and 6 and 7 8 and 1 2 3 4 5 6 नंतर मग 1 and 2 and 3 and 4 and 1 and 2 and 3 and 4 हां एक रीलचा तरी ॲटलिस्ट माझा प्रॉपर सेट होऊन जाईल असा